तर मैत्रिणींनो, आज बनवायची आहे मेथीची भाजी. तर इकडे स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि वाटण करायचं आहे आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि सोबत शेंगदाणे. तर चला झटपट आता हे वाटण करून घेणार आहे आणि लपथपीत अशी अगदी मेथीची भाजी मस्तपैकी बनवणार आहे. इकडे आता आपली मैत्रीण कढई छानपैकी तापलेली आहे. तर 1-1.5 वगळी मी तेल टाकून घेते कढईमध्ये. त्यानंतर आपण जे काही वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकून घ्यायचे. हिरवी मिरची आणि लसूण. तर बघा मस्तपैकी आपलं वाटणही परतलेलं आहे. त्यानंतर थोडासा मी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. तो कूट पण आपण याच्यामध्येच ॲड करून देणार आहे आणि थोडासा कसा परतून घेणार आहे. नंतर आपण आहे ना स्वच्छ केलेली एकदम 2-3 पाण्याने धुतलेली मेथीची भाजी मैत्रीण. तर चला आता ही मेथीची भाजी आपण वरतून टाकून देऊ. झटपट होणारी ही मेथीची भाजी एकदम आपल्याला लपथपीत बनवायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी ना थोडंसं पातळ वाटण करून घेतलेलं आहे. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा वाटून घेतलाय तो टाकून देऊ आणि त्यानंतर आता थोडंसं मीठ. आपल्याला एवढं मीठ टाकून घ्यायचंय. तर चला आता 5 मिनिटांमध्ये आपली अगदी छानपैकी आता ही मेथीची भाजी शिजणार आहे मैत्रिणी. चला आता 2 मिनिटं असंच आपण ठेवूया. आपल्याला भाजी मैत्रिणीनं थोडीशी पातळ बनवायची आहे म्हणून मिक्सरचं भांडं धुवून अगदी थोडंसं 1-1.5 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता बघा पातळ भाजी बनवणार आहे लपथपीत. तर जरा वेळ शिजून देणार आहे. तर मैत्रिणी बघा आपली मस्तपैकी छान अशी रस्सा भाजी लपथपीतवाली तयार झालेली आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे. आता आपली भाजी शिजलेलीच आहे मस्तपैकी. तर चला कशी वाटली आजची मेथीची भाजी सांगा सगळ्यांनी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी आपली मेथीची भाजी.